पहिल्यांदाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या पक्षाचा पुरस्कृत उमेदवार अधिकृत द्यायचा निर्णय घेतला आणि नंतर महाविकास आघाडीनं सर्व ज्या निवडणूक आहेत त्यामध्ये जागा वाटून घेतल्या. काही ठिकाणी काँग्रेस, काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, पुढे शिवसेना, अशा प्रकारे आम्ही ही निवडणूक लढवतो. आपल्या जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर तिन्ही पक्ष महाविकास आघाडीचे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे एकत्रितपणे या निवडणुकीमध्ये प्रचार करत आहेत. पदवीधर मतदारसंघामध्ये अरुण लाड आहे आणि शिक्षक मतदारसंघामध्ये जयंत आसगावकर हे आमचे उमेदवार होते. उद्याच्याला मी आणि बंटी पाटील दोघेही बहुतेक सातारा जिल्ह्याचा दौरा करणार आहे. त्यामध्ये वडूज, दहिवडी, फलटण, गोंडाळा, लोणंद आणि कोरेगाव असं तो आमचा आहे. उद्या कैलास यशवंतराव चव्हाणांची पुण्यतिथी आहे. तो कार्यक्रम करायचे करून मी बाहेर पडणार आहे. नंतर मग आमचे तालुक्याचे मेळावे वगैरे चालू आहे. आतापर्यंत बरेच मेळावे झाले, सर्व मेळावे संयुक्त मेळावे. आज काही सातारच्या प्रमुख शिक्षण संस्थांना भेट देण्याकरता बाहेर पडलेलं आहे. थोडासा अपेक्षेप्रमाणे नियोजनामध्ये थोडी चूक झाली, भेटीगाठी झाल्या. आणखी आम्ही प्रयत्न करून जिल्ह्यातल्या इतर शिक्षण संस्था त्याच्या पर्यायानं त्यांच्या समोर असलेली पदवीधर मतदारांशी संपर्क साधतो. ही निवडणूक महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलीच निवडणूक होती आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडीचं सरकार का स्थापन केलं याची पार्श्वभूमी, त्या पार्श्वभूमीवर आम्ही एकत्र येऊन ह्या निवडणुका लढवतो याची आम्ही सर्व सहकाऱ्यांना आणि मतदारांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. महाविकास आघाडी स्थापन करण्याचं मुख्य कारणच असं होतं की ज्या प्रकारे गेल्या 5 वर्षामध्ये फडणवीस सरकारने आणि भाजप सरकारने महाराष्ट्राचं प्रशासन केलं आणि त्या 5 वर्षाचा जर आढावा घेतला तर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, शेतकऱ्यांची परिस्थिती, औद्योगिकरणाची परिस्थिती, मोठे प्रकल्प, एकही मोठा प्रकल्प पूर्ण झाला नाही किंवा आज महाराष्ट्राचं डिइंडस्ट्रियलायझेशन होत आहे. औद्योगिकरणामध्ये प्रथम क्रमांकावर असलेलं राज्य आज एकही मोठा उद्योग महाराष्ट्रात यायला तयार नाही. आणि फडणवीस सरकारच्या काळामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस नावाचं जो मानांकन होतं ते केंद्र सरकार करत होतं. त्या मानांकनामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा क्रमांक 6व्या क्रमांकावरून 8व्या क्रमांकावर, 11व्या क्रमांकावर, 13व्या क्रमांकावर, अजूनही 13व्या क्रमांकावर. त्यामुळं काय झालं की एखादा गुंतवणूकदार आला तर तो आधी पहिल्या 12ची चौकशी करतो, मग 13व्याकडे वळतो, 14कडे वळतो, 15कडे वळतो. त्यामुळं एक उदाहरण द्यायचं झालं तर PLI नावाचा एक कार्यक्रम केंद्र सरकारने आखलेला आहे. फक्त इलेक्ट्रॉनिक कंपन्याकरता ॲपल फोन असेल किंवा मोबाईल फोन याच्या निर्मितीकरता केलेलं आहे. 40,000 कोटीचं अनुदान त्यामध्ये 5 वर्षात मिळणार. ह्या सरकारनं खरं म्हणजे ते परिस्थिती बदलायचा प्रयत्न केला पाहिजे, पण दुर्दैवानं कोरोना आल्यामुळं आपल्याला कोरोनाशिवाय दुसरीकडे काहीच लक्ष द्यायला नाही. पण हे आमच्या समोरचं महत्त्वाचं उद्देश असणार आहे की आज भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे का, हा पहिला प्रश्न आहे. आणि मी जर काही उदाहरणं दिली तर लंडन स्थित ऑक्सफोर्ड इकॉनॉमिका म्हणून एक कंपनी आहे जी मागच्या सरकारच्या काळात विषय म्हणला होता तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरात त्याने नकार दिला. म्हणाले असं बिलकुल नाही, आम्हाला मान्य नाही म्हणून. आणि तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही म्हणतात की आम्ही जगात सर्वात चांगले आहोत, पण गुंतवणूकदार हे त्या कंपनीचा अहवाल वाचतात, देवेंद्र फडणवीस स्टेटमेंट वाचत नाही. त्याची प्रचिती आपल्याला लिहायला लागलेली. आणि म्हणून आता आमच्या सरकारसमोरचं सर्वात महत्त्वाचं काम आहे की अर्थव्यवस्थेची जी अधोगती झालेली आहे, गेल्या आकडेमी आपल्याला फार सांगत नाही कारण आम्ही बोलत असतो, परंतु कोरोना सुरू व्हायच्या आधी अर्थव्यवस्थेची जी अधोगती झाली होती ती आपण लक्षात घेतली पाहिजे. कोरोनामुळे झालं असं नाही, कोरोनामुळे तर झालंच झालं, पण त्याच्या आधी म्हणजे मार्चच्या आधीपर्यंत जर तिमाहीचे आकडे पाहिले तर देशाचा आर्थिक विकास दर हा 3.1% आला होता, जो सर्वात कमी दर आहे. पण आता तर रिझर्व्ह बँकेची उद्या किंवा परवा आपल्या नॅशनल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन आकडे येतील या तिमाहीच्या विकास दराबद्दल. म्हणजे सलग 2 तिमाहीमध्ये जर अर्थव्यवस्था जर पुणे क्षेत्रामध्ये गेली तर त्याला महामंदी किंवा रिसेशन म्हणतात. ते रिसेशन भारतात आलेलं आहे.
आणि याचा सगळ्याचा परिणाम रोजगार निर्मितीवर आणि ग्रॅज्युएट युवकांच्या होणार. पुन्हा ग्रॅज्युएट युवक जे बाहेर पडतायत ते शेवटी नोकरीच्या शोधात जेव्हा जातील तेव्हा त्यांच्यासमोर अंधकारमय भविष्य दिसते. म्हणून पदवीधर उमेदवाराच्या दृष्टीनं शिक्षणाची गुणवत्ता वाढली पाहिजे. कशा करता वाढली पाहिजे तर युवकांना ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांना काहीतरी हाताला काम मिळालं पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे, स्वतःचा उद्योग सुरू करता आला पाहिजे. हे पदवीधर उमेदवाराचे प्रश्न येतात. आता तो काही देशाची अर्थव्यवस्था काही बदलू शकणार नाही, पण फोकस करू शकतो. आणि शिक्षकांच्या उमेदवाराचे जे प्रश्न आहेत ते विना अनुदानिक संस्थांचे आहेत. आजची परिस्थिती आहे की जवळजवळ 10-11 महिने शिक्षकांना पगार नाही. बहुतेक चांगल्या चालणाऱ्या संस्थांनी शिक्षकांचे पगार निम्मे केले ना. बाकी ज्या वाईट आहेत त्यांचा तर प्रश्नच चर्चेचा विचित्रच आहे. या ठिकाणी आमचं एवढंच म्हणणं आहे की एक जर पक्षाचा आमदार म्हणून निवडून आला तर त्याला सर्व पक्षाच्या विधिमंडळ पक्षाचं त्याला बळ असतं. अपक्ष उभं राहिला तर ठीक आहे, कुणा आला तर आला, गेला तर गेला, कुणा शिक्षकांचा आमदार आहे तो करतो. आता हा पक्षाचा आमदार असणार आहे म्हणून याला विशेष महत्त्व आहे. आणि ही लढाई मी मानतो की नैमित्तिक लढाई आहे. 2 उमेदवार आहेत, 2 आमदार होते, पण ही खरी लढाई विचाराची लढाई. त्यामुळे भारतीय जनता पक्षानं ज्याप्रमाणे गेल्या 5 वर्षामध्ये प्रशासन केलं, जी विकासाची परिस्थिती होती, मगाशी म्हटल्याप्रमाणे एकही मोठा प्रकल्प पूर्ण झाला नाही. घोषणा खूप झाल्या, एकही मोठा उद्योग इथं आला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या भारतीय जनता पक्षाला पुन्हा सत्तेत न योजण्याकरता आम्ही महाविकास आघाडी स्थापन केली. तर कोविडमुळे थोडेसे प्रश्न निर्माण झालेले आहेत, कारण उत्पन्न कमी झालेलं आहे आणि खर्चाची बंधनं आलेली आहेत. तरी पण महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कोविडचे प्रश्न असतील, अतिशय समर्थपणे प्रशासन चालवलेलं आहे. आम्ही या अधिवेशन बहुतेक होऊ घातलेलं आहे 7 तारखेला. तारीख पुढे ढकलायचं चाललेलं माहिती नाही. महाराष्ट्रातले जे कोविडचे प्रश्न आहेत प्रामुख्यानं, दुसरी लाट येणार का, वॅक्सिन आलं तर ते कसं पोचवलं जाईल, हे प्रश्न आमच्यासमोर आहेत. पण मी आपल्याला आश्वासित करतो की महाविकास आघाडी सरकार हे सगळे प्रश्न समर्थपणे तिन्ही पक्ष एकत्र येऊन आम्ही ते सोडवायचा प्रयत्न करू. आणि आजची जी आमचा जो आजचा दौरा आहे तो पहिल्यांदाच बऱ्याच दिवसांनी सातारला आलो. मध्यंतरी आमच्या पक्षाच्या कार्यक्रमात आलो होतो, पण कोविडच्या काळामध्ये मी बहुतेक जास्त फिरायला बसायचं काही केलं. आता थोडंसं कमी झालेलं आहे आणि बहुतेक दुसरी लाट जर आली नाही तर मग आता माझा सातारशी सतत संपर्क ठेवून आपण सर्व विषयाच्यावर चर्चा करूया. दुसरा एक विषय आपण मला विचारायच्या आधी मी सांगतो, कारण मला बरेचसे पत्रकारांचे फोन आले की आज टेलिव्हिजनवर एकच बातमी आहे की प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचे छापे पडलेले आहेत. मलाही इन्कम टॅक्सची नोटीस आलं होतं, मी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं मलाही त्याला नोटीसचं उत्तर द्यायचं आहे. काही दिवसापूर्वी शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे यांनाही इन्कम टॅक्सच्या वगैरे नोटीस झाल्या होत्या. त्याच्या आधी पवारसाहेबांना ईडीची नोटीस आली होती, सगळं माहिती. आता हा अधिकार या आपल्या कायद्यानं आपण या सगळ्या संस्थांना दिलेले आहे की चौकशी करायला तुम्हाला अधिकार आहे, कोणाने नोटीस पाठवा, समन्स पाठवा. पण नेमकं काय होतंय की विरोधी पक्षाच्या प्रमुख माणसालाच टार्गेट केलं जाते. सत्ताधारी पक्षानं गेल्या 5 वर्षामध्ये जो अंधेर गर्दीचा कारभार केला, आर्थिक भ्रष्टाचार जे झाले सगळे, ते कोणाला तुम्हाला दिसत नाही. त्यामुळे या सर्व संस्था फक्त विरोधकांना मोडण्याकरता, जे पक्षांतर करून त्यांच्या पक्षात येत नाहीत अशा लोकांना मोडण्याकरता वापर केला जातो आणि हे निषेधार्ह आहे. तुम्ही जर काही खटले भरले तर तुम्ही निकाल दाखवा ना. तुम्ही दाखवा किंवा अमुक आम्ही लोकांना तुरुंगात टाकलं किंवा ॲक्शन घेतली आणि त्याची ही झाली, कोर्टातनं आम्हाला न्याय मिळाला, कोर्टातनं या माणसाला शिक्षा मिळते. कोर्टातनं शिक्षा दिली, त्याने चूक केली असेल त्याचं आम्ही स्वागतच करू. पण फक्त तुम्ही लोकांना अडकून ठेवता. आता भुजबळ साहेबांचं झालं 3-2.5 वर्ष, पुढं काय झालं? मग तुम्ही खटला भरला का, खटला चालू झाला का? काही नाही. मध्यंतरी अजित पवार आणि पवारसाहेबांना ईडीची नोटीस दिली, पुढं काय झालं? म्हणजे ज्या पोलिसांनी नोटीस दिली त्यांनीच काढून घेतली पुढं. म्हणजे राजकीय कारणाकरता हे सगळं चाललेलं आहे. हे निषेधार्ह आहे. तुम्ही एखाद्यावर काही चूक झाली असेल तर जरूर ती कारवाई करा, खटला भरा, खटल्यामध्ये न्याय मिळवा, न्यायाधीशाकडून शिक्षा मिळवा. मग मला सांगा की बघा आमच्या सरकारनं खाऊंगा न खाऊंगा म्हणून जी मोदींनी घोषणा केली होती त्याप्रमाणे मी वागतो. आणि तुमच्याकडे किती
कागदपत्र पडलेत, परदेशी कंपन्यामध्ये पैसे ठेवले, पनामा पेपर्स आहेत, पॅराडाईज पेपर्स आहेत, त्या लिख्तेनसाईनमधल्या बँकेचे सगळे कागदपत्र तुमच्याकडे आहेत. तुम्ही एकावरही कारवाई करत नाही. नुसती पोकळ घोषणाबाजी आता बस झाली. आणि त्यामुळे एकच सांगतो शेवटी की अर्थव्यवस्थेबद्दल मला गंभीर चिंता आहे. आणि अर्थव्यवस्था कोसळली की त्याचा अर्थ गुंतवणुकीने रोजगारावर थेट परिणाम होतो. निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही ते इश्यू फोकस करतोय, पण निवडणूक होऊन जाईल आणि 2 आमदार निवडून येतील, पण अर्थव्यवस्था मात्र जे वाटोळं झालेलं आहे, ती गर्तेत गेली आहे, ती कशी सावरेल याबद्दल मला स्वतःला फार चिंता आहे. तो लढा आता आम्ही लोकांच्या बरोबर जाणार. मग तेवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्याला काही विचारत असेल तर. हसन मुश्रीफ, त्यानंतर शरद पवार साहेब किंवा सुप्रियाताई, भुजबळ साहेब काय आताच होते. पण असं काही याच्यापूर्वी तुम्हाला काही ऑफर वगैरे देण्यात येतं का, तुम्ही बाबा आमच्या पक्षात या नाही तर आम्ही पुढची कारवाई करू, जे विधानसभा निवडणुकीला केलं तसं? पण असं काय की थेट कारवाई काही जणांना करतात, काही जणांना करत नाही. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या जिल्ह्यातलेच कृष्णा साखर कारखान्याचे एक माजी चेअरमन, त्यांना 4 महिने तुरुंगात टाकले. पुढं काय झालं? खटला भरला का? खटला चालू झाला का? कोर्टाने त्यांना शिक्षा दिली का? हे काय होतं? अगदी भुजबळ साहेबांचं पुन्हा उदाहरण घ्या. पुढं काय झालं? तो फक्त त्यांना इतके महिने ते आत ठेवलं आणि सोडून दिलं. पुढं काय नाही, विषय संपला. म्हणजे तुमच्याकडे पुरावा नसताना तुम्ही त्यांना आत ठेवताय. तुम्ही पुरावा गोळा करा ना, आणि मग खटला भरा, खटला चालवा आणि न्यायाधीशाकडून शिक्षा घ्या. एकालाही मिळाली का शिक्षा? आणि फक्त तुम्ही विरोधी पक्षांना टार्गेट करता, विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करता. आता तुम्ही विचारले की कुणाला ऑफर आली होती? म्हणजे जसं विधानसभेला केलं का अनेकांनी आमदारांनी त्यावेळेला बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुमचं इतकं कर्ज आहे, तुमचं कर्ज आम्ही करू, तुम्हाला दिलाव काढून टाकू, हे करून टाकू, डायरेक्ट सांगितलं. काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीने सांगितलं. पण आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही कोणाला कशा प्रकारे दबाव टाकला काय तो वेगळा प्रश्न आहे. आज तुम्ही जी कारवाई करताय ती फक्त पक्ष बघून आणि विरोधी पक्षांना मोडण्याकरता तुम्ही कारवाई करताय, आणि केंद्रातून ही कारवाई होते. मला जी इन्कम टॅक्सची नोटीस आलेली आहे, त्या इन्कम टॅक्सच्या नोटीसमध्ये त्यामध्ये म्हटलेलं आहे की मी दिल्लीच्या सूचनेवरून तुम्हाला नोटीस देतो. बाबा, दुसरा विषय तो जस्टिस लोया मृत्यू प्रकरण जे आहे, तर ती केस रिओपन करावी अशी मागणी बऱ्याच विचारवंतांनी मांडलेली आहे. पण महाराष्ट्र सरकार ती काही केस ओपन करायला तयार नाहीये. नेमकं गव्हर्नमेंटवर दबाव आहे का, किंवा घटक पक्षावर कुठल्या? ही मागणी आमची सर्वांचीच आहे की त्या ठिकाणी ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टानं किंवा इतर कोर्टाने जे काही केलेलं आहे, ज्याप्रमाणे ज्या संशयात परिस्थितीमध्ये जस्टिस लोयांचा मृत्यू झाला, ती फार गंभीर बाब आहे. त्याची चौकशी पुन्हा झाली पाहिजे. आता त्याला बरंचसं आहे की काही ठिकाणी काय घेतात, चौकशीला की सीबीआयकडे नेतात. आता ते राजपूत आत्महत्या प्रकरण झालं की काहीतरी कारण काढून सीबीआयकडे घ्यायचं, म्हणजे दिल्लीच्या हातात घ्यायचं. त्यामुळे न्याय मिळेल अशी काही मला आशा वाटत नाही या सरकारच्या कारकिर्दीमध्ये. कुणाला शिक्षा होणार नाही, कुणाला म्हणजे खुनाची चौकशी सुद्धा होणार नाहीत, काय होणार नाही. आणि सगळं गुंडाळून ठेवायचं आणि फक्त दहशतीकरता याचा वापर करायचा. महाराष्ट्र सरकारला अधिकार आहेत का केस रिओपन करायचं? ते मी गृहमंत्र्यांची काही बोललेलो नाही. गृहमंत्र्यांची काही वक्तव्य आली होती, ती केस कुठपर्यंत आली मला माहिती. त्यामुळे आमची एक जनरल मागणी आहे की त्या गूढ मृत्यूबद्दल आम्हाला सगळा शंका आहे. अनेक वर्तमानपत्रामध्ये मासिकांत लेख लिहून आलेले आहेत, सगळं संशयास्पद आहे. आणि त्यामुळे पारदर्शक पद्धतीने चौकशी होणं गरजेचं आहे. काँग्रेस मागणी करत आहे, पण राष्ट्रवादीचं आणि शिवसेनेचे भाजपशी असलेले जवळचे संबंध आहेत, त्या कारणामुळे ही केस ओपन होत नाही. तर त्यावर मी काय सांगू शकणार नाही, कारण मी गृहमंत्र्यांशी बोललेलो नाही. आता पुढे ते कारवाई चालू आहे किंवा ते पुढे चौकशी करायची कारवाई करणार आहेत की काय, मला विचारलं पाहिजे. कुठल्याही पातळीवरचा विरोध जो आक्रमकपणे व्हायला पाहिजे होता, कुठल्याही महापालिकेकडून कुठलाच विरोध होतो. काय झालं की कोरोनामुळे याला लिमिटेशन आहे, ते खरं आहे. म्हणजे आपल्याला वाटते की काय होत आहे. आम्ही प्रत्येकाला सांगतोय की तुम्ही कोरोनाचे सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म पाळून करा म्हणून आम्ही एक झूमवर हे केलं. आता झूमवर करणं आणि 1,00,000 लोकांची बैठक घेणं त्यामध्ये फरक आहे. पण शेवटी आता या नव्या बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्याला कसं राजकारण करायचं, कसं आंदोलन करायचं हे करावं लागेल. मंदिरं उघडावी म्हणून जवळपास 3-4 आंदोलन झाली. ठीक आहे, त्यांनी केली आंदोलन, ठीक आहे. आम्ही पण आता शेतकऱ्याच्या प्रश्नावर आंदोलन केलीच. त्यामुळं बाबा, देशातील 11 जे शासकीय बंदर आहेत त्याचं जे भाजपनं खाजगीकरणाचा सपाटा लावलाय, केंद्रातले जे सचिव 11 बंदरे त्यातली काय महाराष्ट्रातली बंदर आहेत.
तो जो खाजगीकरणाचा जो सपाटा लावला त्याचं नक्की कारण काय? बघा, पहिल्यांदा त्यांनी 2-3 गोष्टी केल्या. एक बँकांचं खाजगीकरण करायचा प्रश्न पहिल्यांदा सुरू केला त्यांनी, ते करणार आहे. त्यानंतर ज्या नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांचे 2 घोटाळे झाले, पंजाब नॅशनल बँकेचे नंतर येस बँकेचा घोटाळा झाला, तर त्यामध्ये ते आता त्या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीला बँकिंग लायसन्स देण्याचा विचार. तिसरी गोष्ट, त्यांनी मोठ्या उद्योगपतींना ज्यांच्या ताब्यात असलेल्या बँकांचं राष्ट्रीयकरण इंदिरा गांधींनी केलं, त्या मोठ्या उद्योगपतींना पुन्हा बँका सुरू करायची खूप चालवली आहे. अनेक मोठ्या कंपन्या, त्यामध्ये संरक्षण खात्यातल्या कंपन्या, ज्या सरकारी सार्वजनिक कंपन्या आहेत, त्या विक्री करायची त्यांची तयारी चालू आहे. बंदरं केली ते आपण झालं, विमानतळ ते अडाणीला दिलं, आता बंदरं पण द्यायचं चाललेलं आहे. शेवटी सगळी अर्थव्यवस्था आणि सगळी कृषी अर्थव्यवस्था, कृषी विधेयकांना आम्ही जो विरोध करतोय ते काय, त्या सगळी कृषी अर्थव्यवस्था ही ठराविक उद्योगपतींच्या घशात घालायचा प्रयत्न चालू आहे. अदानी, अंबानी कारण विरोध का होत नाही मोठ्या प्रमाणात? काय? काँग्रेस किंवा राष्ट्रवादी, शिवसेनावाली मोठ्या प्रमाणात विरोध का करतात? आता बघा, कोविडमुळं तो रस्त्यावरचा विरोध दिसत नाही. सोशल डिस्टन्सिंग पाळावं, इथं बसलो तरी अंतर ठेवा, 6 फूट ठेवा. त्यामुळे मोठ्या मिटिंगा किंवा हजारोचे मेळावे वगैरे होणार नाही कारण त्या वातावरणामध्ये. आता काही कायदा म्हणून काय करतात लोक, पण होणार नाही. आपल्याला ही वैचारिक लढाई लढायला. बाकी पदवीधरचं काय, पदवीधर शिक्षकमध्ये काय परिस्थिती आहे साधारण? मला वाटतं 2ही सीट आमच्या निवडून येतील. ज्या प्रकारे संबंध 5ही जिल्ह्यामध्ये आमचं जे प्रचाराचं तंत्र चाललं, सुरुवातीला थोडंसं स्लो झालं होतं, पण आता वेगानं चाललेलं आहे. आमचे सगळ्यांचे दौरे चालू आहेत. आमचे सर्व शिक्षण संस्थांना भेटतोय, त्यांचे पदवीधर उमेदवार एका एका घरात 3-3, 4-4 मतदार असतात आणि शिक्षक स्वतः यांना आम्ही भेटतोय, सगळ्यांनी करतोय. आणि त्याला एवढं सांगतोय की आज जर पदवीधर आमदार आणि शिक्षक आमदार निवडून आला, तो जो पक्षाचा आमदार असेल, तो आमच्या विधिमंडळ पक्षाचा सामान्य सदस्य असेल. पूर्वी आमदार असायचे, पण ते कोणाला तरी तुम्ही नेहमीच करतो. पण समन्वय आता सोलापूरला तुमच्या काँग्रेसमध्ये वाचा, विशाल जावलीला राष्ट्रवादीमध्ये संघर्ष झाला, तर हा एक कुठेही समन्वय दिसत नाही. त्या तुलनेत भाजपमध्ये असं सगळं परफेक्ट चाललेलं दिसतंय, म्हणजे बाहेरची चिकन अंतर्गत काही माहिती नाही. तर तुमचं तर सगळं उघड व्हायला. भाजप काय आघाडी नाही आहे, त्यांचा एक पक्ष आहे. बरोबर, आमची संघाची शिस्त आहे. आमच्याकडे 3 पक्षामध्ये काम करताना थोडी त्रास होतो. सोलापूरला काही घटना घडली, जावलीचं मला काही माहिती नाही, पण आमचा प्रयत्न चालला आहे पॅचअप करून. आज मी बघितला आणि सगळे कार्यक्रम 3ही पक्षाचे नेते एकत्र आम्ही होतो. कराडला मी जेवढ्या मिटिंग घेतल्या, त्यामुळे बाळासाहेब पाटील, शंभूराज देसाई, मी सगळे आम्ही एकत्र होतो, बंटी होते. त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो. तर एखाद्या ठिकाणी काहीतरी 3 पक्ष आहेत, काही तुम्ही त्याला बोलवलं नाही, निरोप पोचला नाही, काही अशा गोष्टी घडण्याची शक्यता आहे. पण प्रामाणिकपणे आमचे 3ही पक्षाचे नेते, आम्ही सगळे मंडळी, आम्ही या लढाईमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याकरता उतरलो. बाबा, तुम्ही नेते एकत्र आहेत असं सांगता इथपर्यंत ठीक आहे, पण जे खाली कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांमध्ये अजून समन्वय दिसत नाही. मग तो पाटणचा भाग असेल किंवा कोरेगावचा भाग आहे, सातारा जवळी मतदारसंघ आहे, याच्यामध्ये तिन्ही ज्या आघाड्या आहेत त्यातले कुठलेही कार्यकर्ते एकत्र काम करताना दिसत नाहीत. नेते येत आहेत, बैठका घेतात आणि निघून जात आहेत. हाच शेवटी कसं आहे की आता ही उमेदवारी, ही निवडणूक वेगळी आहे, ही लोकसभा विधानसभेसाठी नाही. आपल्याला महत्त्वाचा विषय आहे की प्रत्येक मतदारसंघापर्यंत स्वतः जाऊन त्याला गाठायचं. तेव्हा सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन प्रत्येकाच्या घरी जाणं काही व्यावहारिक नाही. आम्ही टीम केलेली आहे, प्रत्येकाची कामं वाटून दिलेली आहेत, आणि त्यामुळे ते फक्त त्या मतदारसंघाच्या कक्षेमध्ये येणाऱ्या सर्व मतदारांना वैयक्तिक कॉन्टॅक्टचा प्रयत्न करतात. हे आमचे जे मेळावे आहेत ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या मंडळींना विषय सांगण्याकरता आहेत. काम जे चाललेलं आहे ते तळागाळातलं काम, प्रत्येकाचं आपापल्या गाड्या घेऊन प्रत्येक मतदाराला कॉन्टॅक्ट करून काम चाललं. त्या ठिकाणी कित्येक वेळेला 3ही पक्षाच्या माणसं एकत्र जाणार नाही, ते आपण वेगवेगळे करतील. परंतु आमच्या पक्षाचं सांगितलं काँग्रेसचं, तर 4-4, 5-5 वेळेला नेते जात आहेत. समजा मी गेलो, बंटी पाटील गेले, तालुक्याचे आमचे नेते गेले, जिल्ह्यातले गेले, सगळे जाते. आणि काही ठिकाणी कुठं जर काही वाद झाला तर काही एका ठिकाणी माझ्या कानावर आलं की एक अमुक उमेदवार मला अमुकचा पाठिंबा आहे, त्याचा पाठिंबा आहे, असं काहीतरी अपप्रचार करतात. पण तो बिलकुल कोणी विश्वास ठेवू नका. प्रामाणिकपणे ही आमची अतिशय महत्त्वाची लढाई आहे. कारण हे जर सरकार आम्ही स्थापन नसतं केलं तर ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी साम दाम दंडभेद वापरून 40 आमचे मोठे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेले, तसे आणखी मग काय राहिलेले काही कोण टिकलं नसतं. त्यामुळे ही अतिशय काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची लढाई आहे. खालच्या पातळीला काही जर विसंगती आढळली, तुम्ही सांगता, त्यामुळे आम्ही ते दुरुस्त करू.
पण आता ही प्रक्रिया जी आहे ती प्रत्येक मतदारसंघापर्यंत कोणीतरी पोचलं पाहिजे आणि त्यावेळेला तिने एकत्र जाणं व्यावहारिक नाही. फडणवीसाला तुम्ही इतकं घाबरता? घाबरता नाही, त्याने जे केलं ते त्याबद्दल आम्हाला त्याच्यावर चीड आहे. घाबरतं म्हणजे त्याने जो प्रकार केला, जो पैशाचा गैरवापर केला, साम दाम दंड भेद केला. आमच्याकडे सत्ता अनेक वर्ष होती, आम्ही पक्ष असे मोडले नाहीत किंवा ह्याला विकत घ्या, त्याला तुरुंगात घालायची भीती घ्यायला, ईडी सांगा, इन्कम टॅक्स सांगा, असं नाही केलं. ते सत्तेचा टोटल दुरुपयोग करतो, हा फरक आहे. पण बाबा निवडणुकीनंतर जी पहाटेची शपथ घेतली त्याकडे कसं बघणार? चुकीचंच होतं. आता त्यामध्ये कुठला सामदाम दंड भेदचा भाग होता आम्हाला माहित नाही, पण ते चुकीचं होतं. त्याच्यामध्ये नंतरही असा एक मेसेज आला की ते सगळं ठरवून होतं, कारण त्यामुळे राष्ट्रपती राजवट उठवायची होती, त्यामुळे तो केलेला एक प्लॅन होता. मला स्वतःला काही माहिती नाही ठरवून होतं का नाही, तुम्हाला जास्त माहिती बाबा आहे. ईव्हीएम 3-4 पुस्तकं लिहिली तुमच्या सहकारी. बरं बाबा, एक पर्सनल प्रश्न आहे, एक पर्सनल प्रश्न आहे. नानांची तुमची किती भेट होती, काय झाली का? झाली होती. काय चर्चा काय? बाबा एक लोकल प्रश्न होता. आता डॉक्टर साहेब आता अध्यक्षपदी आहेत आणि आता खूप चांगलं काम आहे काँग्रेसचं, पण अजून जिल्ह्याची कार्यकारिणी नाही, झाली नाही. याबाबत काय अजून थोडासा दोष माझा आहे, कारण आम्ही काय करतो की प्रत्येक ठिकाणी जाऊन आणि प्रत्येक तालुक्यामध्ये, त्यामध्ये पहिली गोष्ट काय झाली की आम्हाला समजा विलास काकांच्या बद्दलचा कार्यक्रम असेल, रणजित देशमुखांचा कार्यक्रम, तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आमचे सहकारी जे बाजूला गेले ते त्यांना घ्यायचा प्रयत्न करतो. आणखी काही गोष्टी होतील, परंतु ती लवकर कार्यकारिणी झाली पाहिजे, यात काही शंका नाही. थोडासा दोष माझाच आहे, आम्ही सगळे सारखं बघा विचार, आम्ही कितींदा एकत्र बसतो, सगळ्यात कमिट्या तयार आहेत. पण शेवटी असं होतं की जाहीर झाली, एखादं नाव राहिलं किंवा कोणी येणार असेल, लवकर करू आम्ही, पण ते झाली पाहिजे. आणि डॉक्टर साहेब चांगलं काम करतायत. त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी ती सुद्धा याच हॉलमध्ये इथं बसून मी प्रत्येकाला विचारलं एकट्याला की काय करायचं, कुणाचं नाव द्यायचं. तर परिस्थिती अवघड होती, कारण एक व्यक्ती फार बरेच वर्ष पक्षामध्ये अध्यक्षपदावर असल्यामुळं नवीन नेतृत्व काही पुढे आलं नाही. आम्ही केले सर, त्यांच्यावर काही सोपी जबाबदारी असं नाही. नानांसाठी कमिटी थांबली नाही ना, असं विचारायचं होतं त्यांना. बाबा राज्यामध्ये जेवढ्या विधानसभा झाल्या तर ते ईव्हीएमच्या मशीनच्या संदर्भात अनेक मोठा गोंधळ झाला, तर त्याकडे काँग्रेस आवाज उठवत का ईव्हीएम मशीनच्या संदर्भात? आमच्यातली काही टीम आहे, बरेचसे सहकारी आहेत, ते यावर विचार करतायत, जे तज्ज्ञ आहेत, टेक्निकल आहेत, करतायत. शेवटी आम्हालाही खूप शंका आहे की काहीतरी चाललंय. जोपर्यंत आम्हाला बोर्ड ठेवता येत नाही, जोपर्यंत आम्हाला दाखवता येत नाही की हे ईव्हीएम मशीन आहे, त्यामध्ये असं केलं तर हे बदलता येतं, हे जोपर्यंत मी इंजिनियर म्हणून सांगतोय, जोपर्यंत ते मला करता येते तोपर्यंत मी असा पोकळ आरोप करण्यात काय अर्थ नाही. आम्हाला शंका आहे ही परिस्थिती जितकी पारदर्शक व्हायला पाहिजे ती झालेली नाही. इलेक्शन आयोगानं काही केलं की तुम्ही यात दाखवा, असं नाही झालं. आम्हाला हातात मशीन दिलं पाहिजे. आम्ही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांना बोलू, आम्हाला सगळे सर्किट वगैरे बघायला पाहिजे, कारण इंजिनियर म्हणून मी सांगतो ते करत नाही. असं दबाण ठेवतात, तुम्ही सांगा काय करायचं करा, असं होत नाही. आता बिहारमध्ये काहीतरी घडलं असं एक शंकेला वाटतं जागा, कारण खूप घासून निवडणूक झाली आणि शेवटच्या जे 10-15 सीटच्या निकालामध्ये एकदम अचानक अशी बदलली निवडणूक, शंका आहे. शेवटी काय आहे की आपण शेवटी विजय मिळवताना निर्णायक विजय मिळाला पाहिजे, असं दिसता निर्णय चुकून निर्णय असं नाही. आता त्यामध्ये काँग्रेस पक्षाचं सुद्धा की आम्ही अंतर्मुख होऊन काय कुठं चुकलं का काय केलं पाहिजे आणि कुठेतरी जबाबदारी फिक्स केली पाहिजे, आता प्रयत्न चालू आहे. नाही, भाजपच्या विधायकाने 1993 साली सुप्रीम कोर्टात केस दाखल केली होती, त्यावर सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम मशीनच्या बाबत निर्णय दिला होता. मग तरी पण कसं निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन चालू केलं? ईव्हीएम मशीन इंट्रोड्यूस करण्याचा निर्णय आमच्या सरकारचा आम्ही केलो. एक प्रक्रिया जलद व्हावी, योग्य व्हावी आणि आम्हाला खात्री आहे की आपण जर बरोबर टेक्नॉलॉजी वापरली तर कोणी काही करू शकत नाही. परंतु जर त्यामध्ये मुद्दाम जर काही खोडसाळपणा करायची जर इच्छा असेल तर डिझाईनमध्ये काही करता येऊ शकतं. पण आम्ही त्यावर पोकळ आरोप मी तरी करत नाही, की आम्हाला शंका आहे, पण आम्हाला बोट ठेवता येत नाही की तुम्ही हे केलं, तोपर्यंत ते सांगता येत नाही. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी त्यावर विचार केलेला आहे. त्यामुळं एक्झॅक्टली काय होतंय ते कळल्याशिवाय असा आरोप करणं योग्य नाही. आम्ही कमी पडलो का त्याचा आम्ही आत्मपरीक्षण करतो. स्थानिक प्रश्न आहे बाबा, स्थानिक प्रश्न आहे की उदयसिंह पाटलांचं तुम्ही पक्षीय पुनर्वसन केलं, पण राजकीय पुनर्वसनाच्या अनुषंगात काही विचार आहे का? आता ठीक आहे, ती पक्षाची प्रक्रिया चालू आहे. त्यांची आणि बाळासाहेब थोरात आमचे प्रांताध्यक्ष त्यांची बैठक झाली आहे. त्यांचा पक्ष निश्चितच वापर करून घेईल. नाही, पण तुमचा शब्द महत्वाचा ठरला. माझं आम्ही सगळे पक्ष एकत्र बसूनच निर्णय घेणार. बाबा, महाविकास आघाडीचं सरकार आलं, पण तुम्ही जाणीवपूर्वक कोणतीही जबाबदारी मिळत असतानाही घेतलेली नाही.
तर असं आहे, असं आहे, काही छोटे तर हा. हा माझा व्यक्तिगत वैयक्तिक प्रश्न आहे. तर आता बाबा तुमच्याकडे थोडासा वेळ रिकाम आहे आमच्या दृष्टीने, तर किमान जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने काही प्रश्न आहेत जिल्ह्यातले. आणि दुसरी गोष्ट की कोविडमध्ये प्रचंड लोकांचे हाल झाले सातारा जिल्ह्यात. हे दोन्ही गोष्टींचा विचार कुठेतरी तुम्ही करायला हवा असं आहे एका नाही, अपेक्षा. कोविडमध्ये एकदम अचानकपणे जेव्हा संख्या वाढली विशेषतः सप्टेंबर महिन्यामध्ये, तर आमच्या सगळ्यांची तारांबळ झाली. आपली व्यवस्था कोंडून पडली. त्यामुळे आम्ही ऐनवेळेला काही सेवाभावी संस्थांना घेऊन कुठं हॉस्पिटल्स केले. मी कराडला एक तुमच्या भाऊविद्याशीमध्ये 50 बेडचं हॉस्पिटल केलं. कोणी मुस्लिम समाजाने एक 50 बेडचं हॉस्पिटल केलं. खाजगी हॉस्पिटलला आम्ही कोविड हॉस्पिटल केलं. बरंच काही केलं. पण सगळी व्यवस्था अस्तित्व आल्यानंतर कोविडची संख्या कमी व्हायला लागली. दुसरी लाट येईल का नाही माहिती नाही. आली तर त्याची तयारी आमची आहे. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी आतापर्यंत मुद्दाम जास्त फिरत नव्हतो. मी सातारलाही कमी आलो होतो कोविडमुळे. आता मला वेळ आहे, मला येता येईल. जर लाट दुसरी नसेल तर मी निश्चितपणे कारण तुम्हीच मंजूर केलेलं मेडिकल कॉलेज अजून झालेलं नाही. त्याच्यावर मी वेगळं बोलेन. मेडिकल कॉलेजचे आता मला तिथं ह्या वातावरणामध्ये वाद करायचा नाही, पण मेडिकल कॉलेज लक्ष सगळी घालावं. डिटेल चर्चा आपण करू त्या. बाबा कराडमध्ये काल चंद्रकांत पाटील होते. त्यांनी सांगितलं की ऊर्जा मंत्री काँग्रेसचे आहेत आणि वीज बिलासंदर्भात जो काही निर्णय आहे त्या संदर्भात अजितदादा काय निर्णय घेताना दिसत नाहीत. कारण विरोधात आहेत. पण हा निर्णय जो होतो, कुठलाही निर्णय राज्यात होतो कॅबिनेटमध्ये होतो. मंत्री आपल्या घरात बसून निर्णय घेत, मंत्री कॅबिनेट नोट मूव्ह करतात आणि कॅबिनेट निर्णय घेतात. त्यामुळे आत्तापर्यंत झालेले सर्व महाविकास आघाडीचे निर्णय किंवा माझ्या 4 वर्षात झालेले सगळे निर्णय कॅबिनेटने घेतले होते. त्याच्यामध्ये मराठा आरक्षणचा प्रश्न असेल किंवा इतर काही प्रश्न मी कॅबिनेटमध्ये घेतले. त्यामुळे मी एकट्याने घेतले असं कुठे म्हणून नाही. तसं या ठिकाणी देखील आता चंद्रकांत दादांना काय आरोप करायचे करतील, पण ते महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार जे काही विजेच्या दराबद्दलचे मुद्दे असतील, वीज माफ करायचे ते एकत्र घेऊन करतील. लव्ह जिहादचा कायदा व्हावा असं विरोधक म्हणतायत. त्या संदर्भात काय? आणि ते भाजपचे जे एक एकंदरीत धोरण आहे की देशाचं पुन्हा विभाजन करायचं, हा जो त्याचा प्रयत्न चाललेला आहे की धार्मिक आधारावर समाज रचना करायची. त्यातून मग अगदी म्हणजे कितीतरी विषय आपण बघितले, त्यामध्ये फक्त धर्माचं स्वरूप आहे. जो CAA कायदा केला तो एका विशिष्ट धर्माचा विरोध होता. हे सेक्युलर सरकार असलं पाहिजे. सरकारचा एकही धर्म नसला पाहिजे. जो धर्म आपला असेल तो आपल्या मनात असला पाहिजे, आपल्या घरात असला पाहिजे. पण त्या धर्माला घेऊन राजकारण करणं आमचा सक्त विरोध आहे. एक छोटं निवेदन आहे. बाबा सकाळी 8 वाजता